आवाज कोणाचा, आवाज जनतेचा। ही परंपरा, ही असणारी कामाची पद्धत, याच्यामध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारे काम करताना हे सुद्धा त्या मुलीने सांगितलं सोनमने की माझी आई त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष नगरसेविका होती आणि तिने सुद्धा एक निवडणूक लढलेली आहे। एक भाग असा आहे की बोलणारी मुलगी आहे, हुशार आहे, सभागृहामध्ये काम करताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करता यावं। त्यावेळेस काम करत असताना माझ्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले। त्यावेळेस आम्हाला सुद्धा असं वाटतं की या भागामध्ये चांगले नगरसेवक आले, विचाराची दिशा असणारे, तरुणांना बरोबर घेऊन चांगल्या प्रकारे त्या तरुणांना चांगले विचार, चांगले संस्कार देण्याचं काम असावं, असा लोकप्रतिनिधी आपल्याकडे असावा। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष आहे, कारण त्यांनी या शहरामध्ये चांगलं काम केलेलं आहे, या शहराचा विकास केलेला आहे। एवढेच या ठिकाणी मला आपल्याला आग्रहाचं या ठिकाणी सांगणं का आहे तर विकास आम्ही केलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास केलेला आहे। यांनी कोणतं काम केलं, काही केलं, यांनी फक्त आणि फक्त आम्हाला स्वतःला काय मिळतं तेच पाहिलेलं आहे। म्हणून या सर्व गोष्टीचा विचार आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्वांना दाखवून द्या, एवढीच या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो। पण एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा।